नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहिलीच्या इंग्लिश विषयाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. पुढचा चॅप्टर युनिट 1 मधला बघणार आहोत आपण. फन विथ अल्फाबेट्स म्हणजे फन विथ BCPTA. ठीक आहे. सो या अल्फाबेट्स पासून तयार होणारे शब्द आपण बघणार आहोत. अल्फाबेट्स तुम्ही सगळे शिकलेला आहात बरोबर. A to Z तुम्हाला कॅपिटल स्मॉल येतं ना, तर त्याच्यापासून आता आपल्याला शब्द तयार करायचे आहेत, शब्द वाचायचे आहेत, शब्दांचं स्पेलिंग तयार करायचं आहे, स्पेलिंग पाठ करायचं आहे. ठीक आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण शब्द बघणार आहोत बी. इथे तुम्हाला 4 शब्द दिलेले आहेत. मी ऍडिशनल पण तुम्हाला 5-6 शब्द दिलेले आहेत देणार आहे, जेणेकरून तुमच्याकडे 10-10 शब्दांची एक यादी तयार होईल. हे 10 वर्ड्स तुम्ही परीक्षेच्या हिशोबाने तयार करू शकता. त्याचे चित्र, त्याचा उच्चार, त्याचा अर्थ आणि त्याचं स्पेलिंग. सो अगदी सोपे शब्द आहेत, लगेच तुमचे पाठ होतील. पालकांना विनंती अशी आहे, मुलांकडनं हे शब्द 4-4, 5-5 वेळेस लिहून घ्या, जेणेकरून त्यांची तयारी होऊ शकेल. हे शब्द तुम्हाला पेपरला विचारले जाऊ शकतात जोड्या लावांसाठी, किंवा चित्र दिले, चित्रांवरनं स्पेलिंग तयार करा, करेक्ट स्पेलिंगला गोल करा. ठीक आहे. अशा अर्थाने किंवा ओरलला सुद्धा टीचर्स तुम्हाला चित्र दाखवतील, त्या चित्रावरनं तुम्हाला ते स्पेलिंग, त्याचं योग्य स्पेलिंग आणि त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे सांगायचं आहे. सो पहिला अल्फाबेट आपण बघणार आहोत बी. बी म्हणजे काय? बाईक, बॅट, बस, बॉक्स. ठीक आहे. ऍडिशनल शब्दांची लिस्ट मी तुम्हाला दिली आहे बघा. बॉल, बेबी, बेबी म्हणजे बाळ, बनाना, बनाना म्हणजे केळं, ब्ल्यू म्हणजे रंग, निळा रंग, बिग म्हणजे मोठं, बॅग म्हणजे पिशवी. ठीक आहे. पुढचा अल्फाबेट आहे सी. सी पासून कुठले वर्ड्स आहेत बघा बरं. कॅट म्हणजे मांजर, कप, कार, काऊ, काऊ म्हणजे काय? गाय. ऍडिशनल शब्द बघा जे तुमच्या पुस्तकात नाहीयेत, पण त्यांची लिस्ट मी तुम्हाला देतेय. केक, सगळ्यांनी केक खाता ना, केक आवडतो ना सगळ्यांना. क्रो, क्रो म्हणजे काय? कावळा. क्राय रडणे, कॅप टोपी, कलर म्हणजे रंग, कॉक म्हणजे कोंबडा. पुढचं लेटर आहे ए. सगळ्यात पहिलं लेटर आहे. ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल. तुम्ही शिकला असाल ना तुमच्या छोट्या शाळेमध्ये. आता त्याच्यापासून वर्ड्स बघूयात काय काय आहे. ऍपल सफरचंद, आंट म्हणजे मुंगी, एक्स म्हणजे कुऱ्हाड, अँकल म्हणजे घोटा. ठीक आहे. ऍडिशनल शब्द बघूया त्याचे. अगदी सोपे शब्द आहेत. आर्म म्हणजे हात, आंट म्हणजे मावशी किंवा आत्या. इंग्लिशमध्ये मावशी किंवा आत्याला आंटच म्हणतात. ऑल म्हणजे सगळे. आर, आर म्हणजे आहे, हा कीवर्ड आहे. ज्यावेळेस अनेक लोक तिथे उपस्थित आहेत असं आपल्याला म्हणायचं आहे. दे आर, वी आर, वी इज आणि दे इज असं आपण म्हणत नाही, कारण डे आणि वी म्हणजे काय? आम्ही, आपण. ऑल आर असं आपण म्हणतो ना, त्यावेळेस आर हा शब्द वापरतात. ऍक्टर म्हणजे कोण? अभिनेता. अँड, अँड हा सुद्धा कीवर्ड आहे. अँड म्हणजे आणि, दोन शब्दांना हे जोडतं. ठीक आहे. आता पुढचा शब्द आहे पी. पुढचं अल्फाबेट आहे पी. शब्द बघा कुठले कुठले. पेन, पॅरट म्हणजे पोपट, पपी म्हणजे कुत्र्याचं छोटस पिल्लू, पिजन. हे स्पेलिंग जरा अवघड आहे, एक 4-5 वेळेला लिहिलं तर मात्र तुमचं हे स्पेलिंग पाठ होऊन जाऊ शकतं. पिजन म्हणजे काय? कबूतर. त्याशिवाय ऍडिशनल शब्द काय काय? पॅन म्हणजे भांड, पेन्सिल, पॉन्ड म्हणजे तळ, पिन, सेफ्टी पिन म्हणतो ना आपण, सेफ्टी पिन, पिंक म्हणजे गुलाबी रंग, प्रिंट म्हणजे काय? छापणे. ओके. आता पुढचं अल्फाबेट आहे टी. बरोबर. आता टी पासून कोणते कोणते शब्द तयार होतात? टॉप म्हणजे भोवरा. सगळ्यांनी लहानपणी खेळला असेल ना भोवरा. टेडी, टेडी सोबत सुद्धा तुम्ही खेळले असाल. टायगर, आपला भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे टायगर. ठीक आहे. टेबल, टेबल हा शब्द आपण माय होम चॅप्टर मध्ये बघितलेला आहे, त्याचं स्पेलिंगही बघितलेलं आहे. ठीक आहे. सो हे टी पासूनचे शब्द आहेत. ऍडिशनल शब्द काय काय आहेत बघू. टॉय म्हणजे खेळणं, टायर
टायर माहितीये तुम्हाला? कुठल्याही वाहनाचं जे चाक, त्याला म्हणतात चाक मराठीमध्ये. टाईप म्हणजे प्रकार, वेगवेगळे प्रकार. टेस्ट, तुम्ही सगळे देता ती टेस्ट म्हणजे परीक्षा. टंग, बॉडी पार्ट्स मध्ये हा वर्ड आपल्याला गेलाय. टंग म्हणजे काय? जीभ. टो, टो म्हणजे घोटा. ठीक आहे. सो हे शब्द तुम्ही तयार करू शकता. त्याचं स्पेलिंग, त्याचं चित्र, त्याचा अर्थ, असे आणखीनही बरेचसे सोपे सोपे चित्र आहेत. त्याला पण इंग्लिशमध्ये काय काय म्हणतात याची तुम्ही तयारी करून घेऊ शकता. ऍडिशनली ते शब्द वाचायचा प्रयत्न करू शकतात, ते शब्द माहिती करून घेऊ शकतात. सो अशा रीतीने तुमचा शब्दसंग्रह वाढवायचा. असेच आणखीन शब्द वाचायचा प्रयत्न करायचा, ते शब्द समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. पालकांनी सुद्धा असे काही कार्ड्स मुलांना दाखवावेत आणि मुलांना त्याचे अर्थ समजावून सांगावेत की याला मराठीत काय म्हणतात आणि याला इंग्रजीमध्ये, इंग्लिशमध्ये काय म्हणतात, जेणेकरून मुलांचा शब्दसंग्रह वाढू शकतो. सो असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.